जीत 11 माकणे संघ आपलं जेवणाचे कुपन्स जे आहेत ते आपण इथे येऊन घेऊन जायचे आहेत. चला आता पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले इथे मात्र होते. इथे मात्र आपण पाहू शकलात पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉलवरती इथे मिळते गोलंदाजाला विकेट. संदीप आणि प्रणय हे दोन फलंदाज आपण पाहिले होते, सलामीला दाखल झाले होते, परंतु पहिलाच बॉल अगदी चांगल्या पद्धतीने इथे डिलिव्हर केला गेला. आकाश गावड कुठेही असाल तर प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठाजवळ यायचं आहे. रोहिदास पाटील आपली वाट पाहत आहेत, टायगर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर. बघा सफाळे म्हटलं तर अनेक स्पोर्ट्सचे शॉप आपल्याला पाहायला मिळतात. टायगर स्पोर्ट्स, विघ्नहर्ता स्पोर्ट्स, अचिव्हर स्पोर्ट्स, ही मात्र सर्व नावं जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज आपण पाहू शकाल तर चांगल्या पद्धतीचं हे क्रिकेट देखील आपल्याला अनुभवायला मिळतंय या लीगच्या माध्यमातून. SPL सीझन 1. नवीन फलंदाज रोहन नव्यानं मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पंकज पुन्हा एकदा षटकातील पुढील बॉल, पुन्हा एकदा हलक्या हाताने सॉफ्ट हँडने यावेळेला मात्र चेंडूला खेळून काढलं. चेंडू जातोय मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक रन तिथे पाहायला जरूर मिळते. सुरुवात कशी असायला हवी तर मात्र पंकजने या ठिकाणी मात्र जरूर दाखवून दिलं. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून दिला, त्यानंतर खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू या ठिकाणी आपण पाहिलात. आकाश गावड लवकर आपण इथे यायचंय. यावेळेला मात्र स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट, अगदी नेत्रदीपक फटका येतोय. षटकार 6 धावांसाठी. या षटकाराच्या मदतीने धाव संख्या आपण पाहू शकला तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 7. यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्टिअर केले या चेंडूला, हलक्या हाताने सॉफ्ट हँडने चेंडूला खेळून काढलाय मिडविकेटच्या दिशेने. मात्र या ठिकाणी मात्र चेंडू जातो, एकच धाव तिथे पाहायला मिळते. ही ओळख आहे पंकजची. बघा या अगोदरच्या चेंडूवरती एक मोठा फटका आला, त्यानंतर गोलंदाजीच्या टप्प्यावरती काम केलं त्याने, योग्य टप्पा इथे मात्र हाताळला गेला. आणि यावेळेस आपण पाहू शकला तर एक रन तिथे पाहायला मिळाली आहे. आणि या एका धावेच्या मदतीने धाव संख्या धाव फलकावरती झाली आहे 8 धावा. यावेळेला मात्र पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु या ठिकाणी कुठलाही फरक पंचांवरती पडला नाही आहे. कारण की जर पंचांना काही जाणवलं तर डेफिनेटली पंच मात्र डिसिजन, आपला निर्णय योग्य पद्धतीने देतील. खऱ्या अर्थानं कौतुक मी पंचांचं करीन, कारण की संपूर्ण या रखरखत्या उन्हामध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत उभं राहणं, निपक्षपातीपणे पंचांची कामगिरी करणं. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे या चेंडूला खेळलंय. क्रिकेटची स्पर्धा म्हटली तर महत्त्वाचा दुवा म्हणजेच पंच हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी जर आपण पाहू शकाल तर पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झाली आहे रुद्रांश वॉरियर्स या संघाची धाव फलकावरती 1 गडी बाद 9 धावा. आपण पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावरती आमचे मान्यवर मॅचचा आनंद घेत असताना बाळू मामांना पण पाहतायत. मंगलदासजी घरात स्पर्धा कुठेही असो तर त्यांचं प्रत्येक स्पर्धेवरती लक्ष हे असतं ते युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. कमेंट सेक्शनमध्ये मंगलदासजी घरत यांचं मात्र कमेंट्स या पाहायला मिळतात. किरण गुरुद्वान चॉकलेट बॉय ऑफ सफळे उद्या इन ॲक्शन खेळताना निश्चितपणे मिळेल. शुभम पाटील हॅली
देखील शनिवारच्या दिवसामध्ये खेळताना दिसेल. कौस्तुभ पाटील हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्रीकांत पाटील हे देखील आपल्याला दिसत आहेत. हे सर्व मंडळी आहेत आणि ही ओळख आहे सर्व सफाळ्याची, सफाळे क्रिकेटची. सध्याचं क्रिकेट आपण पाहिलं तर एक चांगलं वलय या क्रिकेटला निर्माण झालं आणि सफाळा म्हटलं तर क्रिकेटपटूंची खाण, आयोजकांची खाण आपल्याला पाहायला मिळते आहे. दत्तगुरू चषक माकणे ही स्पर्धा देखील आपल्याला येणाऱ्या काळामध्ये निश्चित पाहायला मिळेल. त्याचबरोबर सिक्स सीटर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून देखील ती स्पर्धा कव्हर निश्चितपणे होईल. त्याचबरोबर रॉकी ग्रुप चषक एक पंचतारांकित स्पर्धा ही मात्र विसरून चालणार नाही आहे. विराटांची स्पर्धा देखील आपण पाहिली आहे. बाप्पा मोर्या विठ्ठलवाडीची स्पर्धा, अगदी चांगलं क्रिकेट बहरताना या सफाळा विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यामागे सर्व गावकऱ्यांची मेहनत असते, सर्व आयोजकांची मेहनत असते. एक सिस्टमॅटिक आणि डिसिप्लिन असणारं असं क्रिकेट आपल्याला सफाळ्यातनं सातत्यानं पाहायला मिळतं. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल सॉफ्ट हँडने चेंडूला खेळून काढलंय. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय. प्रणय या अगोदरच्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर चांगली कामगिरी प्रणयने केली होती. एक मॅन ऑफ द मॅच प्रणयच्या नावे देखील आहे आणि तोच प्रणय आता मात्र चांगल्या पद्धतीने त्याला उभं राहावं लागेल खेळपट्टीवरती. धावा चांगल्या पद्धतीने जमाव्या लागतील. अंकुश षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरता सज्ज झालाय. पॉवर प्लेचं दुसरं षटक ऑन दी मार्क. षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा अंकुश घेऊन येतो. यावेळेला मात्र खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू फक्त दिशा देण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होते, परंतु तितकाच योग्य बॉल होता. या अगोदरच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर जसवी स्टार्क्स या संघाने आपण पाहिलं नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजी करता आमंत्रित केलंय रुद्रांश वॉरियर्स या संघाला. यावेळेला मात्र सफल झाले. चांगल्या पद्धतीने एक अप्रतिम फटका जातोय फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावांकरिता. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकाल जशा पद्धतीने रिलीज ऑफ द डिलिव्हरी झाली. फलंदाजाने मात्र लक्ष ठेवलं होतं गोलंदाजाच्या रिलीज ऑफ द डिलिव्हरीवरती आणि शेवटच्या क्षणाला मात्र बॅटचा फेस ओपन केला. शफल झाले आणि 4 धावा मिळवल्या आपल्या संघाकरिता. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 15. पुन्हा एकदा स्वतःकरता रूम बनवण्याचा प्रयत्न इथे केला होता. दोन्ही फलंदाज जर आपण पाहतायत तर एकमेकांकडे पाहतायत आणि निश्चितपणे पंच जे आहेत ते मात्र निर्णय कळवतील. पुन्हा एकदा फलंदाजांना मी सांगेन की कुठल्याही प्रकारची आपण अपील करू नका. पंच तिथे आहेत, योग्य तो निर्णय निश्चितपणे तुम्हाला कळवतील. चेंडूंचा विचार आतापर्यंत आपण केला तर चेंडू झालेले आहेत या षटकातील 3. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 16. यावेळेला मात्र इनसाइड आउटचा फटका अगदी तंत्र शुद्ध पद्धतीने पाहायला मिळतोय. चेंडू गेलाय सीमा पार. चौकार 4 धावा. रोहन तरे जबरदस्त अप्रतिम फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. 2 बॉलवरती 2 खणखणीत चौकार इथे पाहायला मिळाले आहेत रोहनच्या बॅटमन. मनीष निजाई मॅन फ्रॉम दातिवरे कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता मुख्य कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये मुन्ना जयस्वाल त्या ठिकाणी मात्र स्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी चांगल्या पद्धतीने धावांचा आलेख जो आहे तो पुढे जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे 20. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा षटकातील पुढील बॉल. यावेळेला मात्र पंचांनी पाहिलं कुठेतरी ओव्हर स्टेपिंग झाले की रिटर्न क्रीज. येस, रिटर्न क्रीज या ठिकाणी मात्र आपण पाहू शकाल. ओके, बिल्स जी आहे ती मात्र या ठिकाणी मात्र पडली गेली आहे आणि त्याचंच कारण यावेळेला मात्र आपण पाहू शकला तर नो बॉल इथे पाहायला मिळालाय. फ्री हिट इथे मात्र या पुढील चेंडू मुक्त संचार मुक्त फटका खेळण्याची संधी प्राप्त झाली आहे प्रणयला. एकदा फ्री हिटची संधी इथे मात्र चांगला बॉल. पंचांकडे अपील मागितले परंतु फ्री हिट आहे आणि फ्री हिट वरती फक्त रन आउटच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल विकेट. लेग बाईसच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक चिकी सिंगल इथे पाहायला मिळते. या एका धावेच्या मदतीने धाव संख्येला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा पुढे घेऊन जात असताना दोन्ही फलंदाज दिसत आहेत. आता झाली आहे धाव संख्या धाव फलकावर 23 धावा.
अतिशय चांगल्या पद्धतीने एक क्रिकेट रंगत असताना नूतन नगर माखणीच्या मैदानावरती स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळले. स्ट्रेटच्या दिशेने चेंडू येतोय. मनीष भोईर तिथे येत आहेत. चांगल्या पद्धतीने फील्ड या ठिकाणी होतं आणि तिथपर्यंत थ्रो येईल आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 25 धावा. इथे जर आपण पाहिलं तर 2 षटकांची झाली आहे समाप्ती. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे 1 गडी बाद 25. हॅलो, इथे जर आपण पाहिलं तर चांगलं टाइम मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळतं. इथे जर आपण पाहू शकाल अगदी योग्य पद्धतीने आपण पाहू शकला तर टाइम इथे पाहायला मिळतं 9 मिनिटं ही आतापर्यंत आपण पाहिलीत तर 2 षटकं अगदी योग्य टाइम मॅनेजमेंटने ही पाहायला मिळाली. षटक क्रमांक 3 घेऊन येतोय गोलंदाजी मार्क वरती तयार मनोज पाटील. मनोजच्या समोर आहे प्रणय. बऱ्याच वेळा मात्र हे दोनही खेळाडू समोरासमोर खेळले असावेत आणि खेळले देखील आहेत. आता मात्र या 2 दिग्गज खेळाडूंमध्ये रंगेल बॅट आणि बॉल मधील हे द्वंद्व युद्ध. षटकातील पहिला चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय मनोज टू प्रणय. षटकातील पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचणार नाही. या नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू मात्र पडला जातोय आणि त्याचाच फायदा इथे आपण पाहू शकाल. दोन्ही फलंदाज घेत असताना या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 27 धावा. 27 धावा या आतापर्यंत आपण पाहू शकला धाव फलकावरती झालेल्या आहेत. षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू मनोज हाताळण्याकरता तयार. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय तर एक्स्ट्रा कव्हरला मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळलंय. चेंडू गेलाय. पंचांचा इशारा येतोय. येस, इट इज 4 रन. चौकार 4 धावा. 4 धावा इथे पाहायला मिळाल्यात आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण आता पाहू शकला तर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 31 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. प्रत्येक खेळाडूची स्वप्न या ठिकाणी स्वप्नपूर्ती जरूर होईल कारण की संडेचा दिवस आपल्याला पाहायला मिळेल आणि हे सुंदरशे कप सुंदरशा ट्रॉफ्यांवरती कुठल्या संघाचं कुठल्या संघ मालकाचं नाव मात्र कोरलं जाईल त्याकरता हा क्रिकेटचा रणसंग्राम इथे सुरू आहे माकणीच्या मैदानावर. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल यावेळेला मात्र वळण जरूर दिलं होतं. या चेंडूला खेळून काढलं फलंदाजाने. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मधनं मात्र पुढे येतात आणि तत्पूर्वी आपण पाहिलं अगदी वेगामध्ये मनाशी ठरवलं होतं प्रणयने की या चेंडूवरती आपल्याला 2 धावा घ्यायच्या आहेत कारण की क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर थोडंसं लेझी क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्याचाच फायदा या दोन्ही फलंदाजांनी लगेच उचललाय. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती रुद्रांश वॉरियर्सच्या संघाची 1 गडी बाद 33. चिन्मय तरे आपलं मात्र जेवण आटपून पुन्हा एकदा बॅक टू दी वर्क. येस चिराग तरे. 33 धावा या झाल्या धाव फलकावरती. तीन चेंडू झाले. षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज मनोज पाटील. प्रणय जर आपण पाहतो तर चांगल्या प्रकारच्या धावा प्रणयच्या बॅटमन आता पाहायला मिळाल्यात. अजूनपर्यंत कॉन्ट्रीब्युशन चांगलं करतोय प्रणय आपल्या
7 चेंडू आतापर्यंत प्रणयने खेळलेत, 17वरती नाबाद. रोहन तरे देखील त्याला चांगली साथ देतोय. 9 बॉल आणि 15 धावांवरती तो देखील नाबाद आहे. 2 चौकार रोहनच्या बॅटमधनं आपण पाहिलेत आणि प्रणयच्या बॅटमधनं देखील 1 चौकार आणि 1 षटकार हा आतापर्यंत आपण पाहिलाय. ते मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू आपण पाहू शकाल. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. ते मात्र एकच धाव पाहायला मिळते आहे. दुपारचं हे सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये रंगणारं हे बहरणारं सुंदरचं क्रिकेट आपण पाहतोय. सर्वांची आपली लाडती आवडती लीग सुपर स्पेशल सफाळा प्रीमियर लीग. 5 चेंडू झाले. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीने प्रणयने हेरलं या चेंडूला. फुलर लेनचा मारा, त्याला दिली योग्य दिशा. स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट. षटकार. 6 धावा मिळत आहेत. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळाला. 6 धावांनी सजवला गेला आणि या षटकाराने झाली आहे इथे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती प्रथम फलंदाजी करताना रुद्रांश वॉरियर्स या संघाची धाव फलकावरती झाली आहे 1 गडी बाद 41. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत, जिथे 2 संघ हे समोरासमोर आपल्याला पुढील मॅच मध्ये खेळताना दिसणार आहेत. एका बाजूला संघ असणार आहे जीत 11 माकणे आणि दुसरा संघ असणार आहे रुद्रांश वॉरियर्स. सध्याच्या घडामोडी जर आपण पाहिलं तर धाव फलकावरती लक्ष दिलं तर पहिलं षटक पंकज घेऊन आले होते. सुंदर गोलंदाजी हाताळली होती. 9 धावा त्यांनी दिल्या होत्या. 1 विकेट प्राप्त केली होती. त्यानंतर दुसरं षटक अंकुश घेऊन आले होते. त्या षटकामध्ये तब्बल 16 धावा या पाहायला मिळाल्या होत्या. त्यानंतर मनोज पाटील आले तिसरं षटक हाताळण्याकरिता आणि त्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर 16 धावा या पाहायला मिळाल्यात. अशी 3 षटकं ही आपण आतापर्यंत पाहिली. 14 मिनिटं ही आतापर्यंत झाली आहेत. मनोज जास्त वेळ घेऊ नका, पुन्हा एकदा आम्ही सांगतोय. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढले. चेंडू जातोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. यावेळेला मात्र 1 रन घेतले, दुसऱ्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न इथे केलाय. चांगली फेकी झाली, परंतु यावेळेला आपण पाहू शकला तर 2 धावा अगदी चांगल्या पद्धतीने या पाहायला मिळाल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 43 धावा. पंकज जर आपण पाहतोय तर अगदी चांगल्या टप्प्यावरती सुंदर गोलंदाजी मात्र निश्चितपणे पाहायला मिळते. या अगोदरच्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं होतं आणि तेच पंकज पुन्हा एकदा षटकातील दुसरा चेंडू घेऊन. यावेळेस कुठेतरी स्वैर मारा या ठिकाणी केलाय. कीपरकडनं मात्र चूक झाली आहे. चेंडू जर आपण पाहतोय तर -1 अशा आपण पाहू शकला तर 2 धावा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 45. 45 धावा या धाव फलकावरती झालेल्या आहेत. कालचा पहिला दिवस अगदी चांगल्या पद्धतीने थाटामाटात गाजत असताना आपल्याला पाहायला मिळाला होता. कालच्या दिवसाचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर 2 अर्धशतकं ही कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली होती. दर्शन तांडेलच्या बॅटमननं पहिली 50 आपण पाहिली. त्यानंतर तेजसला देखील आपण पाहिलं. तेजसच्या बॅटमननं देखील अर्धशतक पाहायला मिळालं आणि विशेष जर आपण पाहिलं तर 92 धावा देखील कालच्या दिवसात चेस होताना आपण पाहिल्या. याचाच अर्थ काय तर आपली खेळपट्टी अगदी पोषक अशी खेळपट्टी पाहायला मिळते. जे मैदान आपण पाहतोय अगदी योग्य पद्धतीने सपाटीकरण केलेलं मैदान आणि आज आपण पाहिलं तर ह्या क्रिकेटचा दर्जा एक उंचावणारं सुंदरसं असं क्रिकेट आपल्याला या सफळ प्रीमियर लीगच्या वतीने हे पाहायला मिळतंय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा पंचांकडे दाद जरूर मागितली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. लेग बाईसचे संकेत पंचांकडे येतात आणि या लेग बाईसच्या माध्यमातून एकेरी धावेने धाव फलक पुढे वधारला जातोय. या एका धावेने धाव संख्या धाव फलकावरती झाली आहे 48 धावा या झाल्यात धाव फलकावर.
यावेळेला मात्र पंचांकडे अपील आणि अगदी मिडल स्टंप वरती हा चेंडू जाताना आपण पाहिलं पॅड वरती आदळला गेला आणि लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून मिळतीये पंकजला एक विकेट. चला न्यू बॅटर लगेच मैदानाच्या दिशेने दाखल व्हायचंय. इथे जर आपण पाहतो तर पुन्हा एक विकेट मिळवून देतोय पंकज. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पंकजची राहिली आहे. 5 चेंडू अगदी योग्य टप्प्यावरती चांगल्या प्रकारे पंकजने हाताळले. धावा जर आपण पाहिलं तर खर्च केल्यात या षटकामध्ये. सात धावा आतापर्यंत मोजल्या जात आहेत पंकजकडनं. पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. यावेळेला मात्र चांगला बॉल होता, त्या बॉलला मात्र खेळून काढलं. कव्हरच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय. इकडे तिथे पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि जीवाच्या आकांताने आपण पाहू शकलात तर अगदी वेगानं आपल्या एंडकडनं पळताना फलंदाज दिसले. जलसार मॅन फ्रॉम जलसार वैभव आपण पाहिलं तर अगदी वेगानं इथे मात्र चांगले ॲथलेटिक वर्क इथे मात्र करताना दिसले आणि इथे या 2 धावांनी झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ झाला. 4 षटकांच्या खेळानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहू शकला तर धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे 50 धावा. रुद्रांश वॉरियर्स संघाचं सांघिक अर्धशतक जे आहे ते फलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. आमच्या युट्यूबला चॅट बॉक्स वरती म्हणतात की गाणी का लागत नाही, तर आमचे डीजे बाबू जे आहेत ते लंच करण्याकरता गेलेत. ते अगदी येतील कुंदन गरज थोड्या वेळानं आणि पुन्हा सुमधुर गीतं जी आहेत ती तुम्हाला निश्चितपणे ऐकायला मिळतील. बघा आम्हाला मनीष गावड देखील एक सूचना करायला सांगतायत आणि ती मात्र प्रत्येक संघ मालकाने त्या सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र चूक केली गेली आहे क्षेत्ररक्षकाकडनं. चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. बघा कुपन जी आहे ती प्रत्येक संघ मालकाकडे दिली गेलेली आहेत आणि जे खेळाडू आहेत त्यांनी ते कुपन्स जे आहेत ते आपलं जे स्टँड आहे भोजन कक्ष आहे तिथे मात्र त्या खेळाडूने कुपन द्यायचं आणि मग आपल्या जेवणाचा आनंद आस्वाद हा घ्यायचा आहे. कमिटी मेंबर असो किंवा प्लेयरने टी शर्ट घातलेलं असो काही असो कुपन शिवाय जेवण मिळणार नाही. यावेळेला मात्र चांगला फटका फाईन लेगच्या दिशेने. मात्र बघा तुमच्याकरता ही स्पर्धा आम्ही आयोजित करतो कारण की कुठल्याही स्पर्धेमध्ये जेवणाची अशी व्यवस्था मात्र केली जात नाहीये. या आपल्या लीगमध्ये आपण पाहतोय तर जेवणाची व्यवस्था ही केली गेली आहे. तेव्हा प्लीज आपण देखील आमच्या जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांचा सर्वांचा आदर आणि मान राखणं हे गरजेचं आहे. कुपन्स जे आहेत ते आपण आमच्या भोजन कक्षामध्ये दाखवा आणि निश्चितपणे या जेवणाचा आनंद आपण सर्वांनी घ्या. धन्यवाद. पुन्हा एकदा मनोज षटकातील पुढील बॉल. यावेळेला मात्र ट्रो क्रशिंग यॉर्कर अनप्लेबल डिलिव्हरी ऑन टू दी स्टंप. क्लीन बोल्ड. दांडीगुल गॉन. धाव संख्या जर आपण आता पाहतोय तर सद्यस्थितीला रुद्रांश वॉरियर्स या संघाची धाव फलकावरती झालेली आहे 56 धावा या धाव फलकावरती झाल्यात. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय.
बॅटर्स नेम प्लीज. बॅटरचं नाव 12व्याला देखील माहीत नाही आहे. विशाल विशाल नव्यानं दाखल झालाय पॉपिंग क्रीज वरती. सद्यस्थितीला आपण पाहू शकाल तर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 56. यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीने ह्या चेंडूला डिलिव्हर केले मनोजने. पुन्हा एकदा कमबॅक पुनरागमन मनोजच्या माध्यमातून पाहायला मिळतं. कारण की या अगोदरचं मनोजचं षटक आपण पाहिलं होतं तर त्या षटकामध्ये तब्बल 16 धावा या कुठल्या होत्या आणि या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल तर चांगली गोलंदाजी मनोजच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्याच लेंथ वरती काम करत असताना इथून मात्र चेंडूच्या मेरिट प्रमाणे तुम्हाला खेळावं लागेल. प्री माइंडेड स्ट्रोक तुम्ही खेळू शकत नाहीत कारण की ठरवलेला फटका हा धोकेदायक असतो. हा नेहमी आम्ही पाहिलंय क्रिकेटमध्ये. इथे जर आपण पाहू शकाल षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने मनोज घेऊन येतोय. यावेळेला मात्र आपण पाहतायत पुन्हा एकदा त्याच लेंथ वरती सुंदर गोलंदाजी ही पाहायला मिळते. आणि इथे जर आपण पाहू शकलात तर अप्रतिम असं हे षटक मनोजचं पाहायला मिळतं. एक विकेट मिळवली आणि इथे जर आपण पाहू शकला तर धावा मनोजने या षटकामध्ये दिल्या 6 धावा आणि एक विकेट पाहायला मिळाली. इथे जर आपण पाहिलं तर षटका आतापर्यंत संपली गेली. अगदी योग्य टाइम मॅनेजमेंट इथे मात्र पाळली गेली आणि 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती रुद्रांश वॉरियर्स या संघाची धावफलकावरती झाली आहे 56. हरेश वरची किणी इथे येत आहेत. हार्दिक स्वागत. पाच ओव्हर्स आपण पाहिल्या अगदी 23 मिनिटांमध्ये प्रॉपर टाइम मॅनेजमेंट. बघा वेळेला किती महत्व आहे आणि ते वेळ इथे यावेळी मात्र आपण पाहू शकाल तर चांगल्या पद्धतीने पाळली गेली आहे. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरता सज्ज झालाय वैभव मॅन फ्रॉम विठ्ठलवाडी. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरता तयार. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल तर स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि पंचांकडे दाद मागितली आहे. कॉट बिहाइंड द विकेटच्या माध्यमातून पुन्हा एकदा पडतीये विकेट. चला न्यू बॅटर लगेच मैदानाच्या दिशेने यायचंय. वैभव जर आपण पाहू शकाल तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत पहिल्या बॉलवरती पाहायला मिळते. आता या शेवटच्या 5 बॉलवरती किती धावा या उभारल्या जातील, किती धावसंख्येचं लक्ष हे ठेवलं जाईल हे देखील आता पाहणं तितकंच गरजेचं. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल सचिन घरत येत आहेत 9व्यानं पॉपिंग क्रीजवर. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. आता या 5 चेंडूंमध्ये किती धावसंख्या बनवली जाईल सध्या स्थितीला आपण पाहतोय तर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 56. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज मनोज, कारण की आपल्याला अजूनही मॅचेस खेळणं बाकी आहे. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले, चांगल्या पद्धतीने खेळले मनोज पाटील तिथे होते. चांगले रिफ्लेक्सेस इथे पाहायला मिळालेत. बघा प्रेझेन्स ऑफ माइंड, समय सूचकता या सर्व काही गोष्टी ऑन दी लाईन या ठिकाणी मात्र मनोज पाटील होते आणि चांगल्या पद्धतीने या चेंडूला या ठिकाणी आपण पाहू शकाल तिसऱ्या पंचांची या ठिकाणी घेतली गेली आहे मदत. ते मात्र आपण पाहतायत तर तिसरे पंच पाहतील आणि निश्चितपणे आपल्यापर्यंत तो निर्णय काय आहे तो कळवतील. चांगले प्रयत्न इथे मनोज पाटीलने केलेत.
डीजे कुंदन कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस, अगदी योग्य पद्धतीने चांगला स्टॉप इथे पाहायला मिळतोय मनोज पाटीलच्या माध्यमातून. 2 धावा इथे पाहायला मिळाल्या आणि या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या आपण पाहू शकला तर आता झाली आहे धाव फलकावर 58. पुन्हा एकदा मोठा फटका बिगिट करण्याचा प्रयत्न मनोज पाटील यावेळेला मात्र तिथे होते. पुन्हा एकदा बॅकअप चांगला आहे, चांगली समय सूचकता पाहायला मिळते. इथे जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा या चेंडूवरती 2 धावा या पाहायला मिळाल्या आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या रुद्रांश वॉरियर्स या संघाची झालेली आहे धाव फलकावरती 60 धावा. 60 रन्स ऑन द स्कोर कार्ड. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल. इथे मात्र ऋषी पाटील येत आहेत. उद्या खेळायचंय, काय प्लॅनिंग आहे ती मात्र प्लॅनिंग आता मात्र करतायत, कारण की उद्याचा दिवस तर आपल्याला गाजवायचा आहे हे मात्र मनामध्ये घेऊन निश्चितपणे. कौस्तुभ पाटील वरती मात्र सर्वांच्या नजरा असतील आणि या सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला सफाळे प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळत आहेत. चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू आतापर्यंत झालेले आहेत या षटकातील 4. 5वा चेंडू पुन्हा एकदा वाईट यॉर्कर करण्याचा इथे प्रयत्न आणि यावेळेला मात्र कलेक्शन चांगलं स्टंप वरती देखील लावला गेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर जाते पुन्हा एकदा एक विकेट. दादा मनान प्रेमळ स्वभावी समाजसेवा. नवीन फलंदाज आपण पाहतोय 40+ चे खेळाडू जे आहेत ते आपल्याला नव्यानं दाखल होताना दिसत आहेत. मैदानाच्या आतमध्ये संजय गावड येत आहेत. विकेट जर आपण पाहिलं तर आता गडी बाद झालेले आहेत. 5 पहिला गडी बाद झाला, 0वरती पहिला गडी बाद झाला. त्यानंतर एक चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली 48 धावांची. दुसरा गडी बाद झाला, त्यानंतर तिसरा गडी बाद झाला 56 या धावसंख्येवरती. चौथा गडी बाद झाला पुन्हा एकदा त्याच धावसंख्येवरती 56 आणि 60 या धावसंख्येवरती आता रनआउटच्या माध्यमातून 5वा गडी बाद होताना तंबूच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळालाय. 5.5 षटकांचा खेळ झालाय. रुद्रांश वॉरियर्स या संघाची धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे 60. आता या शेवटच्या बॉलवरती काय होईल, किती धावा जमवल्या जातील हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट या ठिकाणी मात्र केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतायत चेस करतायत, चेस होऊ शकणार नाही आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा आणि या चौकाराने या सत्राची देखील इथे झालेली आहे समाप्ती. 6 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 6 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झाली आहे 64. 65 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. या ठिकाणी आपण पाहू शकाल 6 षटकं झाली. 6 षटकानंतर रुद्रांश वॉरियर्स या संघानं 64 धावा जमवल्या. 65 धावांचं लक्ष्य जास्वी शार्क्स या संघासमोर ठेवलं गेलंय. आता कशा पद्धतीने या धावा जमवल्या जातील किंवा गोलंदाज कशा पद्धतीने कामगिरी करतील त्याकरिता आपल्याला दुसऱ्या इनिंगकडे दुसऱ्या सत्राकडे जावं लागेल आणि जसं दुसरं सत्र हे सुरू होईल आपण ऐकणार आहोत एक वाकलन गावचा डोंबिवलीतील गोड आवाज ओमकारजी शेट्टी यांना. धन्यवाद. ओव्हर टू ब्रँड ऑफ विठ्ठलवाडी कुंदन गरज डीजे. बादल बरसा बिजुली सावन को पानी जीसो मौसम छ तो जवानी
थँक्यू डीजे. थँक्यू सो मच. मंथन सरांचा आवाज आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकत होतो. अतिशय सुंदर समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं. या जवळात आपण अतिशय महत्त्वपूर्ण आणि रोमहर्षक लढाईकडे G11 माकडे आणि रुद्रांश वॉरियर दोन्ही कॅप्टन आपण सज्ज राहायचं. सध्या रुद्रांश वॉरियर्स खेळतीये मैदानावरती जसवी शार्क्सच्या सोबत. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होतीये. ओपनिंग पेअर ऑल द बेस्ट दोन्ही टीमला, कारण दोन्ही संघ अतिशय दमदार आणि दर्जेदारात एक सामना जिंकून आला. रुद्रांश वॉरियर्स संघ आणि जसवी शार्क्स हा संघ एक पराभूत होऊन आला. त्यामुळे हा सामना त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा. ऑनफिल्ड अंपायर्स मैदानावरती दाखल झालेत. सलामीची जोडी मैदानावरती येते. 6 षटकांची मॅच टार्गेट मैदानावरती आपण पाहता सेट झाला. 65 धावेचं. 64 इज द टोटल, 65 इज द टार्गेट. हॅलो. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. ओपनिंग पेअर ऑन ग्राउंड बंटी आणि त्याच्या सोबतीनं मनीषाला. 6 षटकांची मॅच, टार्गेट 65 धावेचं. मागच्या मॅच मध्ये अगदी 78 धावा आणि सामना शेवटच्या बॉल पर्यंत आला होता. या मॅच मध्ये काय डिफेंड केलं जाईल की टीम जसवी शार्क्स आपलं विजयाचं खातं खुलं करेल रुद्रांश वॉरियर्सच्या विरुद्ध. मॅचचा पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती आक्रमण. बॉल मैदानाच्या बाहेर. षटकारानं स्वागत केलंय टीमच्या कॅप्टनचं. पहिल्याच बॉलवरती वेलकम सिक्सर प्रणय पाटीलच्या विरुद्ध आला. आता पलटवार. प्रणयकडे काय असणार याकडे लक्ष लागेल. रुद्रांश वॉरियर्सचं विराथनचं अतिशय मॅन ऑफ द मॅच ब्युटिफुल ट्रॉफीज SPL चा लोगो ज्याच्यावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. सलग 3 षटकारांसाठी दशरथ घरत यांच्याकडनं 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. हा चांगला टप्पा पडला. गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर मागे आला. ST रक्षकाच्या हातामध्ये मागचा अगदी बॅटच्या समोर होता. कारण प्रणय पाटीलची एक वेगळी शैली आहे गोलंदाजी करताना जी त्याच्या बॉलिंगला स्पेशल बनवतं. विकेट टेकर आहे बट त्याच्या विरुद्ध सुरुवात एक विश्वसनीय झाली आहे. त्यामुळे आत्मविश्वास एक वरच्या लेवलला आहे. बॅटिंग करत असताना फलंदाज बंटीचा इथे देखील फटका जिथे टाकलाय तिकडेच काढलाय. वाईट यॉर्कर शफल झाले. जागा बनवली. कवचच्या वरनं पाठवला सीमा पार 4. मागचे 3 बॉल आणि त्यातून 2 राहिलेत फलंदाजाच्या नावावरती. 65चं टार्गेट. अशी सुरुवात मिळाली. लिव्हिंग टॉप ही टीम पाहायला मिळेल. हा देखील चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅकवर्ड स्कोअर लेगला. का बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपण पाहता बंटी. एक षटकार त्यांना मारला लॉंग ऑनला.
एक चौकार त्यानं मारला डीप मध्ये कव्हरला आणि जशा प्रकारे कमी गतीनं फिंगर रोल करत बॅक ऑफ द हँड टाकला, बॅकफुटला जाऊन ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरनं काढला आणि हा येतो षटकार. फलंदाज बंटी सध्या धोक्याची घंटी वाजवत असताना फिल्डिंग करणाऱ्या रुद्रांश वॉरियर्स साठी. क्या बॅटिंग सुरू आहे, शो सुरू आहे बंटीच्या नावाचा. 65चं लक्ष अगदी आता सोपं वाटू लागलं, कारण पहिल्या 4 बॉलमध्ये 16 रन्स आलेत आणि अजूनही बॅटिंगसाठी मनोजचं येणं बाकी आहे. जिकडे प्रणयला एक चांगली सुरुवात करायची होती तिकडे बंटी स्वप्न घेऊन आला. इथे बॅटची गडा बॉल मागे जाईल, बॅकअप आहे फाईन स्लीपला. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होतीये आणि एका सिंगल नंतर स्कोर 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. बॅटिंग करत असताना भरपूर चांगली बॅटिंग केली प्रणय पाटीलनं. 30 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या आणि मनोजचा एक भेदक यॉर्कर त्याची दांडी घेऊन गेला आणि तदनंतर जे झालं पुनरागमन ते सुपर्ब होतं गोलंदाजी करताना टीम जसवी शार्क साठी. आणि या मॅच मध्ये आता ते त्यांनी टिकून ठेवलंय आणि त्याचा फायदा ऍडव्हान्टेज देखील उचलला जातोय. चांगली बॅटिंग करतात, चेस करत असताना 65चं टार्गेट. सफाळे प्रीमियर लीगचं हे पहिलं पर्व. सर्व अगदी मित्र एकत्रित येऊन आज सफाळेच्या क्रिकेटला पुढे घेऊन जाण्याचं त्यांनी पाहिलेलं स्वप्न आणि त्या स्वप्नातनं तयार झालेली स्पर्धा पहिल्या पर्वामध्ये यशाच्या उंच शिखरावरती आहे. कारण सफाळे हे नाव नाही, हे देखील एक ब्रँड आहे पालघर जिल्ह्यातील. लेग बाईट्स षटक संपले मैदानावरती पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती 18 धावा. विकेट कोणती गेली नाहीये, त्यामुळे स्ट्रॉंग झोन मध्ये बॅटिंग करताना जसवी शार्क्स हा संघ अजूनही कोणती टीम आजच्या दिवसामध्ये स्पर्धेतनं बाहेर नाहीये. खुशी 11 विराथननं पहिला सामना रुद्रांश वॉरियर्सच्या विरुद्ध गमावला. सेकंड मॅच खुशी 11 विराथन जिंकले. जसवी शार्क्सनं पहिला सामना जीत 11 माकणेच्या विरुद्ध गमावला आणि आता ते सध्या खुशी 11 विराथननं एक मॅच जिंकल्यानंतर जशी विनर विनरची लढाई सुरू झाली आहे त्यामध्ये मात्र आता जसवी शार्क्स सध्या टेबल टॉप करत असताना या मॅच मध्ये आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस भरपूर महत्वाचा. जीत 11 माकणे आणि रुद्रांश वॉरियर्स यांच्या दरम्यान ती लढाई होणार आहे. तिकडे आपल्याला एक टीम मिळेल जी आज सुपर 2 ज्या टीम आपण काढणार आहोत त्यापैकी एक असेल 2 सामने जिंकून आणि तदनंतर खुशी 11 विराथन वर्सेस जसवी शार्कची लढाई आपल्याला पाहायला मिळेल. त्यातून एक टीम टेबल टॉप करताना आपल्याला पाहायला मिळेल. हे आजचं शेड्यूल तुम्ही पाहता. 6 मॅचचा शेड्यूल घेऊन आम्ही तुमच्या समोर आलोय. 65 धावेचं लक्ष. पहिल्या षटकात आले धावा 18. अजूनही 30 चेंडू 47 धावेची गरज आहे. लाईन चांगली आहे, फटका देखील तितका सुंदर होता. बॅकवर्ड पॉइंट उपस्थित आहे त्या ठिकाणी. एक सिंगल पूर्ण केली जाईल. काय क्षेत्रक्षण सजवला. एक डीप मध्ये आपण पाहताय बॅकवर्ड पॉइंट आहे. एक समोर एक्स्ट्रा कव्हर आहे. ऑन साइडला फक्त लॉंग ऑन आहे. कौतुक करेल या बॉलर्सचं. अशी फिल्डिंग सेटअप करायला देखील एक धाडस लागतं, एक चॅलेंज लागतं. पॉवर प्ले ऑन आहे. राईटी बॅट बॅटिंग करतात. खरं तर सुरुवातीला मला वाटलं की लपटी बॅटासाठी फील्ड सेटअप सुरू आहे की काय. आता थोडेसे चेंजेस केले जातील. जो कव्हर सर्कलच्या आत होता तो आता चाललाय बॅकवर्ड पॉइंटला. डीप बॅकवर्ड पॉइंट आता पोहोचतोय आपण पाहताय. एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध आणि डीप मध्ये वाईल्ड अगदी तुम्हाला पाहायला मिळतो. लॉंग ऑफ स्विच हिट खेळायचंय. जिकडनं काढलाय फिल्डर तिकडनं बॉल पाठवलाय सीमा रेषा बाहेर. मिळतील धावा 4. का बॅटिंग करतो. डेंजरस आक्रमण सुरू आहे मैदानाच्या आत. बंटी आणि त्याच्या सोबतीनं मनीष हे दोन्ही फलंदाज पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप करतात. पार्टनरशिप ऑन, रन्स ऑन. तर बॅटिंग करणारी टीम म्हणेल मैदानाच्या आतमध्ये जसवी शार्क्स गेम ऑन. अजून एक सुंदर बॉल आणि इकडे फलंदाज होतील बाद. यू मिस आवर डेफिनेटली. फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटचं पतंग आणि धक्का लागलाय
मैदानावरती पहिला फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. नंबर 3 वरती बॅटिंग करण्यासाठी आलाय या सफाळेचा सुपर डुपर स्टार मनोज. नंबर 3 वरती फार महत्वाची आणि अगदी मॅच मध्ये इम्पॉर्टंट विकेट आहे. हा खेळाडू 2 ओव्हर्स मैदानाच्या आतमध्ये थांबला, सामन्याचा रिझल्ट लागेल. या खेळाडूची विकेट गेली. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्यानंतर देखील रुद्रांश वॉरियर्स कमबॅक करेल. कुणाच्या नावावरती जाईल हे षटक. फिल्डिंग मध्ये चेंजेस आणले जातात. एक लढवय्या योद्ध्याप्रमाणे मैदानावरती एक वेगळ्या स्ट्रॅटजीनं या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलं जातं. पाहू शकता तुम्ही विकेट काढायची माहिती आहे. सध्या हवेचा एंड विरुद्ध दिशेला आहे. मनोजच्या अगेन्स्ट अगदी हे धोके परवडणारे आहेत का, ह्या सगळ्या चर्चा या ठिकाणी केल्या जातील. ऑफसाईडला तुम्ही कितीही लावू शकता, अंपायर देखील तुम्हाला तेच सांगतील. नऊच्या 9 क्षेत्ररक्षक तुम्ही ऑफसाईडला ठेवू शकता, हे क्रिकेट तुम्हाला सांगतं. चला गेम प्ले करा. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. बटन पॅड मध्ये टाकला, सन्मान देण्यास भाग पडलाय. बॅटची अगदी स्लाइस घेऊन बॉल गलीमध्ये एक सिंगल मिळते. कौतुक व्हायलाच हवं गोलंदाज संजयचं, काय त्यांना फील्ड सेटअप केला. पॉवर प्ले मध्ये असा एकही गोलंदाज कदाचित यानंतर पाहायला मिळणार नाही जो अशा प्रकारे फील्ड सेटअप करेल मैदानाच्या आत. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस. लॉंग ऑनला आता मिड ऑफला आणलाय. डीप मध्ये एक लॉंग ऑन सेट करण्यात आला. मिड विकेट सर्कलच्या आत, बॅकवर्ड स्कोर लेग सर्कलच्या आत, फाईन लेग सर्कलच्या आत एक डीप बॅकवर्ड पॉइंट आहे आणि एक एक्स्ट्रा कव्हर आहे. बॅटची लागली आहे बाहेरची कडा. शॉर्ट थर्डमॅनला स्टॉप तिकडे केलं जाईल. अजून रन्स इकडे स्कोर कार्ड वरती आपण पाहताय 1 ने पुढे जात असताना धावफलकावरती काहीसं कमबॅक केलं जातं, कारण पहिलं षटक भरपूर महागडं राहिलं जिकडे बंटीनं धुवाधार बॅटिंग केली. 21 सवाल आहे बंटीच्या बॅटमधनं. 2 षटकार 2 चौकार त्यांना मैदानावरती लगावले. स्कोर कार्ड वरती धावा 65चं टार्गेट आणि सध्या रन्स 25. अजूनही 40 धावेचा प्रवास बाकी आहे. टायमर ऑन आहे, त्याकडे पण लक्ष असू द्या. टीम रुद्रांश वॉरियर्स विदिन 25 मिनिट्स तुम्हाला षटक मैदानावरती टाकायची आहेत, ती म्हणजे 5. ऑलरेडी 10 मिनिटं झाली आहेत. अपील फलंदाज नॉट आउट. ऍक्शन रिप्ले पाहणं मजेदार असेल. विनायक पाटील वाडीचे उपसरपंच, त्यांच्या ठिकाणी शुभागमन झाला. त्यांना विनंती आहे या पण मंचकावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. थँक्यू डीजे. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर फ्रंट अँगलला पाहायची मजा काही वेगळी असेल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळते. चला एक डीजे सॉन्ग येऊ द्या आणि त्यानंतर मैदानावरती पुन्हा परतू. तुझ्या हाताने अंग भरून दे, सुखा दुःखाची साथी तुझी होणार. हाय तुझ्या हाताने घास भरून दे, तुझ्या नावाचं. हाय तुझ्या हाताने अंग भरून दे, सुखा दुःखाची साथी तुझी होणार. बोल चुकली गाडी पाहिजे, हिरो होंडा की गाडी पाहिजे.
षटक संपलं पहिलं. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते आहे. धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. तर आमच्या पूर्ण आयोजन कमिटीची अर्थातच SPL कोर कमिटीची देखील इच्छा आहे की जितू गावडनं देखील या मॅच मध्ये बॉलिंग करावी. बट जर अशी गोलंदाजी झाली तर कदाचित मैदानावरती त्याच्यापर्यंत वेळ येईल का, हा देखील क्वेश्चन मार्क आहे. एक सिंगल आणि आता बॅटल रंगेल सफाळेच्या दोन दिग्गज सिताऱ्यांमध्ये. एका बाजूला मनोज, दुसऱ्या बाजूला विराथन चाफेवाडीचा स्टार प्रणय पाटील आणि दुसऱ्या बाजूला विठ्ठलवाडीचा सुपर डुपर स्टार मनोज. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 23. लक्ष अजूनही इथनं करण रंडे 10 पेक्षा पुढे. यॉर्कर टाकलाय, फटका फसलाय, बॉल हवाय ते कॅचचा कॉल. नो मॅन्स लँड मध्ये पडलाय, रनआउटचा धोका आणि तिकडे मोका होता त्याच्यावरती मात्र फायदा उचलता आलेला नाहीये. रन्स कंप्लीट केल्या जातील 2. फसवलं होतं आपल्या ट्रॅप मध्ये अडकवलं होतं प्रणय पाटीलने इकडे मनोजला. कारण दोन दिग्गजांमधली लढाई ज्यावेळी सुरू होतं ना त्यावेळी वरचढ कोण, कारण जंगल एकच असतं. राजा बनायची सवय आणि आवड प्रत्येकाला असतं, बट ह्या जंगलामध्ये सिंहासन देखील एक असतं. क्रिकेटच्या पटलावरती तिथे राजा बनून राहायचंय तर त्या क्षणाला तुम्हाला राजेशाही क्रिकेट दाखवावा लागेल. क्योंकि जंगल में कभी चुनाव नहीं होता, शेर अपनी ताकत से राजा कहलाया जाता है. आपला मित्र परिवार या ठिकाणी जोडला जातोय. स्वागत आहे आपलं सर्वांचं. अजून एक सुपर बॉल. मागच्या मॅच अगदी सुरू झाली, जो प्रणय पाटील पाहायला मिळाला ना कदाचित कॉपी होती. ओरिजिनल इज बॅक. सरप्राईज अवर कॅप्टन अवर स्टार इज बॅक. याच गोलंदाजीसाठी तर प्रणवला ओळखलं जातं आणि तीच बॉलिंग त्याच्याकडनं नेहमी अपेक्षित असते. त्याच्या टीममेट्सला कमी गतीत टाकलाय, हा अर्ध्या विकेट वरती पडलाय. कसा सोडेल समोर मनोज. पाठवला बॉल इन फ्रंट ऑफ दी सेंटर. विठ्ठलवाडीचा ब्रँड आणि आज ऑन फायर आधी बंटी आणि तदनंतर मनोज. लक्ष 65चं आता जास्त मोठं वाटणार नाहीये, सोपं झालंय. या षटकारानं स्कोर वेगानं पुढे जातोय. टीमची टोटल 34. अजूनही 31 करायच्यात. बॉल शिल्लक आहेत 20. भरपूर वेळ आहे आता बॅटिंग करणाऱ्या टीम कडे. 20 चेंडू 31 धावायची गरज आहे. पुन्हा एकदा यॉर्कर टाकायचं होतं, आता एक सिंगल नक्की मिळेल. एका सिंगलनं स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल 1 ने पुढे जाते. धावफलकावरती धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत जाऊन पोहोचलेत 35. 19 चेंडू 30ची गरज आहे या मॅच मध्ये. या पाहूयात सामना कुठे जातोय, त्याकडे लक्ष सध्या लागलंय जरूर. 19 चेंडू 30 धावा. 9 विकेट्स आता मध्ये, त्यामुळे एक मजबूत स्थितीला आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजेच टीम जसवी शार्क्स. बॉल तयार. यॉर्कर खोदून काढला, हेलिकॉप्टर लॉंग ऑन ला क्लिअर करेल बाउंड्री लाईन आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. सामना खुला झाला. आता करायच्यात 18 चेंडू आणि 26 धावा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय. आज साईनाथांचा वार म्हणून नेहमी म्हटलं जातं ना, ना कोई चिट्ठी ना कोई संदेश आता, सीडी वही आता जिन्हें साई बाबा बुलाता है. नवघर शिवसेना सफाळे शहर उपाध्यक्ष वंदेश पाटील स्टेजवरती उपस्थित आहेत आणि नुकतेच वाढीवचे
उपसरपंच विनायकजी पाटील त्यांचं शुभ आगमन झालं, त्यांचं देखील करू आपण हार्दिक स्वागत. आणि शुभम पाटील यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करतोय. वंदेश पाटील नवघर शिवसेना सफाळ शहर उपाध्यक्ष, उद्धव ठाकरे गट. आता शिवसेनेमध्ये पण पुढे 2 नावं लावावी लागतात, ठाकरे गट, शिंदे गट. खरं तर मराठी अस्मितेसाठी हा संघर्ष आपल्या हातात सुरू आहे. आपलं बोलणं क्लिअर असतं, खरं तर बदलायला हवं हे सगळं. हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि धर्मवीर दिघे साहेबांचे विचार आपल्याला काय सांगतात. सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता, पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता, डोळ्यांमध्ये वाहणाऱ्या अश्रूंनाच मुभा. कारण आज साहेब तुमच्या विचारांमुळेच मराठी माणूस या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानानं उभा. विकेट जातीय फलंदाज मनोजची एक सन्मान आपण अजून करूयात. विनायक पाटील वाढीवचे उपसरपंच आहेत आणि सफाळे प्रीमियर लीगला भेट देण्यासाठी आपण आलात, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आणि त्यांचा हा शुभ सन्मान या ठिकाणी करतोय शुभम पाटील यांच्या शुभ हस्त. थँक्यू सो मच. आपलं देखील मनपूर्वक आभार. ऑल टीम ओनर्स सगळ्यांचा आभार, जे दानशूर दाते ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलंय त्यांचा विशेष आभार. आणि आता मनोजची विकेट गेल्यानंतर मॅच ऑन. 17 बॉलचा खेळ मैदानामध्ये शिल्लक आहे आणि अजूनही गोलंदाजीतील एक ट्रम्प कार्ड बाकी आहे रुद्रांश वॉरियर्स टीम कडे. जितू गावड जर त्यांना बॉलिंग केली तर कदाचित एखादं विकेट मेडन षटक देखील येऊ शकतं, त्यामुळे त्याच्या बॉलिंग कडे लक्ष लागेल. आणि सगळ्यांची इच्छा आहे आमच्या पूर्ण कोर कमिटी टीमची की एकदा जितू दादांना बॉलिंग करावी. कोण आहे जितू गावड? चला एकदा हात वरती येऊ दे, मला पण बघू द्या. स्वतः टीम ओनर आहेत. किधर आहे लेकिन भाई? कीपरच्या मागे. चला बेस्ट ऑफ लक जितू दा. एक षटक टाकायचाच. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 17 आणि जिंकण्यासाठी 17 चेंडू आणि 26 धावेची गरज आहे. म्हणजे या स्टेजला ओव्हर जितू दादालाच बनते या षटकानंतर, कारण मॅच 8% वरती आहे. फलक आहे 47. धावा स्कोर कार्डवर, अजूनही 26 करायच्यात. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, राऊंड विकेट. बॅटच्या समोर होता, ड्राईव्ह केला, अतिशय सुंदर फटका, कॉपी बुक स्टाईल एक्स्ट्रा कव्हरला. एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. धावफलक 1ने पुढे जाईल 40 या आकड्यावर. अजूनही बॉल शिल्लक आहे मैदानावरती. आपण पाहताय या ठिकाणी या मॅच मध्ये टोटल 16 आणि 16 चेंडू 25 धावेची गरज आहे. चांगली रंगेल मॅच. जर एखादं षटक या ठिकाणी चांगलं आलं तर मॅच मध्ये पुन्हा एकदा पलटवार होऊ शकतो. सॉफ्ट हँड ना बॅकलिफ्टचा वापर, ऑन साइडला ऑन ड्राईव्ह, बॉलचा लाटी मध्ये लॉंग ऑनला सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल, दबाव टाकला फिल्डर वरती. थोडंसं कॅज्युअल अप्रोच देखील तिकडे क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळाला, तर मग सेकंड अगदी इझिली कंप्लीट झाली आहे. कोणतंही प्रेशर नव्हतं. डेंजर झोन मध्ये रनिंग बिटवीन द विकेट. आणि नेक्स्ट ओव्हर जर जितू गावड जे टीम रुद्रांश वॉरियर्सची टीम ओनर आहेत ते जर गोलंदाजीसाठी आले तर ऋषी पाटील यांच्याकडनं प्रत्येक बॉल साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 6 टाकले तर 3000. अजून जर 7-8 वाईट टाकले तर टोटल जाईल 7 ते 7,500 पर्यंत. एक षटक, अर्धी एंट्री फीज कव्हर करण्याचा हा सगळ्यात मोठा चान्स. बट हे क्रिकेट आहे जिथे हार नावाचा शब्द कधीच कुणालाच आवडत नाही. तर मग आपल्या सन्मानासाठी लढाई मैदानावरती रुद्रांश वॉरियर्स करताना पाहायला मिळेल टीम जसवी शार्क्सच्या विरुद्ध. चांगला रंगतोय सामना आतापर्यंत. क्लोज जाणार मॅच अशा काही चर्चा सुरूच होत्या. त्याच दरम्यान काही सिंगल डबल साइड झालेत. अजून एक सिंगल. आता रनआउटचा धोका. थ्रो चांगला आला का नाही? एक्स्ट्रा बाउन्स. आणि मागे तिकडे आपण पाहताय स्वतः टीम ओनर बॉल स्टॉप करतील. एक सिंगल पूर्ण केली जाईल आणि सिंगलला डबल मध्ये कंप्लीट केलं जिथे थ्रो थोडासा ओव्हर थ्रो झाला आणि त्यानंतर 2 रन्सनं
मागच्या 3 बॉलमध्ये 3 डबल आलेत आणि धावफलक स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 46 या आकड्यावरती. बॉल शिल्लक आहे 13, रन बाकी आहेत 19. मॅच अजूनही ऑन आहे. पण दोन्ही स्ट्रायकर बॉलरचा स्पेल इकडे फिनिश झाला आणि शेवट मात्र गोड केलाय चौकारानं. बॉल चालला डीप लॉंग लेग सीमारेषा पार. 4 धावा आणि 4 षटकांचा खेळ संपलाय. अँड आफ्टर फिनिश द 4 ओव्हर 50 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. टीम जसवी शार्क्स अगेन्स्ट रुद्रांश वॉरियर्स 15 फ्रॉम 12. 15 धावा करायच्या येत्या 12 बॉल मध्ये. नेक्स्ट मॅच साठी देखील रेडी राहायचंय. टीम G11 माकणेचे कॅप्टन आपण टॉस साठी येऊन थांबायचंय. G11 माकणे टीमच्या कॅप्टननं टॉस साठी रिपोर्ट करायचा. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 धावेची गरज आहे. ओव्हर नंबर सुरू होणाऱ्या मैदानावरती 5 आणि 4 मिनिटं तुमची शिल्लक आहेत. त्या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक त्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. रुद्रांश वॉरियर्स याकडे लक्ष असू द्या. हा सामना इतका सोपा का झाला? कारण प्रणयचे षटक भरपूर महागडे राहिले. दोन्ही स्पेल 31 धावा 2 ओव्हर मध्ये. स्ट्रायकर बॉलरला होप्स नेव्हर गिव्ह अप. पुढच्या मॅच मध्ये पुनरागमन होईल या शुभेच्छा आपण देऊयात पीपीला. सॉफ्ट हँडनं खेळले. बॅकलिफ्टला खाली आणत एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलं. समोर डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एका सेक्शन मध्ये उचलून या ठिकाणी थ्रो केला जातो. एक सिंगल मिळते. 12 बॉल 15 ची गरज आहे आणि एक सिंगल ऍड झाल्यानंतर समीकरण उरलंय. येणारे 11 चेंडू 14 धावा. 11 बॉल 14 रन्स. मॅच बरोबरी सुटली तर सुपर ओव्हर. मनोज पाटीलचं बाद होणं, बंटीचं एक चांगलं सुरुवात करून देणं, या दोन्ही गोष्टी या मॅच मध्ये चर्चेचा विषय आहेत. हलक्या हातानं सॉफ्ट हँड खेळत माहिती आहे. अगदी रन्स जास्त मोठा नाही आहेत. सिंगल कंप्लीट आहे. रनआउटचा धोका आहे आणि तो धोका महागडा पडेल का नाही, कारण थ्रो थोडंसं दूर राहिला रक्षकापासून. जोपर्यंत पीक गॅदर आणि स्टिक पर्यंत घेऊन जाणार तोपर्यंत फलंदाज 2 धावा सहजच पूर्ण करतात आणि धावफलक 2 ने पुढे जात आहे. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 10 आणि रन्स बाकी आहेत 12. स्ट्रायकर इनला आपण पाहताय पंकज, कुणबी समाजातील एक सगळ्यात खतरनाक खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि स्ट्राईकला मनीष. 2 षटकारांसाठी 1000 रुपयात फलंदाज आपण पाहताय मनीषला आणि ते 1000 रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलंय. कुंदन भोईर यांच्याकडनं ते 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलं. शैलेश निवळ आणि भूपेश भोईर. जितू त्यानं कॅच घेतली तरी 2000 रुपयाचं पारितोषिक होतं त्याच्यासाठी. ऋषभ पाटील यांच्याकडनं अजूनही ती संधी आहे. कदाचित शेवटच्या ओव्हरमध्ये जर 2-3 रन्स बाकी असेल जितू दादा बॉलिंग लायला हरकत नाहीये. डावा स्टिकच्या बाहेर अंपाचा इशारा, व्हाईट बॉल. नऊ चेंडू 10 धावेची गरज आहे. शेवटचे षटक अगदी या मॅच मध्ये कोण घेऊन येणार याची देखील चर्चा. सध्या सिंगल डबल वरती फोकस करण्यात आलाय. रोहन बॉलिंग ट्रॅक वरती आहे. अजून एक सिंगल ऍड केली जाईल. एका सिंगलला स्कोर पुढे फ्ला होतोय. टीमची टोटल 56 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी अजून धावा करायच्या आहेत. मैदानावरती 9 बॉल शिल्लक आहेत. 8 चेंडू 9 धावा. समीकरण अगदी सोपं झालंय. तर मग फारसा दबाव नाही आहे बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. आणि दोन्ही आय सेटल बॅटर्स जे मॅच विनर प्लस आहेत ते मैदानावरती बॅटिंग करतात.
समोर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. सेकंडचा कॉल नकार केला तिकडे पंकजनं आणि एकच धाव मिळाली. एका धावेनं स्कोर पुढे जातोय. अब तक 56 वरती होतं, त्यामध्ये एक ऍड केली जाईल. धावफलक आहे 57 या आकड्यावरती. 57 ऑन बोर्ड, 57 धावा धावफलकावर. बॉल तयार होतील बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज ठिकाणी सज्ज होतोय. यॉर्कर टाकलाय. मॅचचा रंग आता वाढेल कारण फिनिश चांगलं केलं रुद्रांश वॉरियर्स टीमनं. आणि आता 5 षटकांचा खेळ बरोबर वेळेवरती संपलाय. अँड आफ्टर फिनिश द 5 ओव्हर 57 ऑन बोर्ड. आणि आता 6 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे आणि येत्या 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी धावा करायच्यात 8. मॅच ऑन. एखादे 2 चांगले बॉल दबाव बनेल. एखादा मोठा फटका, 2 डबल. मॅच जसवी शार्क्सच्या बाजूनं टर्न होताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं षटक. सहा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 रनची गरज आहे. पहिलाच बॉल सॉफ्ट हँड ऑन साइडला खेळले. डीप मिड विकेटला फोल्डर उपस्थित आहे. एकच धाव मिळेल. बुलेट थ्रो आला आणि एका सिंगलनं स्कोर बदलतोय. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचतीये. सिंगलच्या मदतीनं 58. बॉल शिल्लक आहेत 5 आणि रन्स बाकी आहेत मैदानावरती. या ठिकाणी आपण पाहताय त्या म्हणजे 7. 5 बॉल 7 ची गरज आहे. हा सामना देखील इथनं फाईट करून एक चांगला बनवण्याचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. रुद्रांश वॉरियर्स आणि कुठेही घाई करत नाहीये जसवी शार्क्स. त्यांना माहिती आहे मोमेंट आपल्याकडे, मॅच आपल्याकडे आणि एक चांगला फटका सामन्याचं चित्र बदलवू जाऊ शकतं. कॅच झाली आहे ड्रॉप. झेल सुटलाय कोणत्या स्टेजला जिथे 5 बॉल 7 रन तुम्ही डिफेंड करताय आणि तिकडे कॅच ड्रॉप झाली आहे. हे थोडं चिंतेची गोष्ट आहे. आणि जिकडे सिंगल वाचणार होती तिकडे अगदी आपण पाहताय एक ऍड होईल. धावफलक 59 वरती पोहोचतंय. 4 चेंडू 6 धावेची गरज आहे. अफवाट मेहनतीनं इकडे विकेट काढली होती. गोलंदाजी करताना बॉलर्स तुम्ही पाहताय संदीप. 4 बॉल 6. फिल्डिंग मध्ये काहीशे चेंजेस आणले जात आहेत. 4 चेंडू 6 ची गरज आहे. ऑन साइडला एक लॉंग ऑन, एक डीप मध्ये मिड विकेट आहे. नुकताच एक डीप बॅकवर्ड कव्हरला झेल सोडण्यात आला. शफल झाले, जागा बनवली, फटका चालला फाईन लेगला. आउटफील्ड तिकडे फास्ट आहे आणि आता नाही थांबणारे बॉल. मिळतील धावा 4. कॅच ड्रॉप झाली, स्ट्राईक मिळाली. आय सेटल बॅटरला त्यानं लगावला चौकार आणि आता समीकरण सोपं झालंय. 3 चेंडू 2 धावेची गरज आहे. सारी पब्लिक दीवानी होते जेव्हा जातो या ग्राउंड वर. सारी पब्लिक दीवानी होते जेव्हा जातो या ग्राउंड वर. कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर. 3 बॉल 1. जर मागचा झेल पकडला असता तर 4 बॉल 6. फ्रेश बॅटर स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळाले असतं. स्ट्राईक मिळाली नसती. खरं तर फलंदाज आपण पाहता मैदानावरती जो चांगला खेळतोय मनीष सलामीला जो ओपनर आय सेटल होऊन भरपूर वेळ त्यानं विकेटवरती दिलाय आणि त्याच्या समोर 3 बॉल 1 म्हणजे वाळवंटामध्ये एखादा तलाव शोधण्यासारखं. सॉफ्ट हँड खेळले, सिंगल कंप्लीट केली जाईल आणि जिंकलाय या ठिकाणी सामना टीम जसवी शार्क्स. 4ही टीम्स ना आता एक मॅच जिंकली आहे. खुशी 11 विराथन 1 रन बाकी अजून. माफी असू द्या. 64 धावा झाल्यात. 1 रन अजून बाकी आहे. 2 बॉल 1 ची गरज आहे.
6 बॉल 8ची गरज होती. 3 सिंगल 1 4 अशा 4 बॉल मध्ये 7 धावा आल्यात. काय ड्रॉप झाली तिकडे, थोडस डबल टाली झाली होती आमच्या इकडे, त्याच्यामुळे थोडस 2 बॉल 1 मॅच टाय सुपर ओव्हर. आता एखादी विकेट इथनं मॅचला कलाटणी, 1 सिंगल, सामना जिंकला जाईल. 2 चेंडू 1 धावेची गरज आहे. ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो पंकज, ज्याला एक जीवनदान नुकतंच मिळाला. 2 बॉल 1 रन, हलक्या हातानं कट केलाय, काढला बॅकवर्ड पॉइंटला, मिळतीये सिंगल आणि जिंकली आहे मॅच टीम जसवी शार्क्सनं. आणि हा सामना जिंकून जसवी शार्कनं देखील आपलं विजयाचं अकाउंट या ठिकाणी ओपन केलंय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला द्यायचा आहे या सामन्यामध्ये, आणि सामनावीराचा पुरस्कार जाईल बंटीला, ज्यानं दमदार सुरुवात केली. अवघ्या 7 बॉल मध्ये 21 रन्स ज्यानं बनवले तो बंटी ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. टॉस देखील तिकडे केला जाईल. विनायक पाटील आणि त्यांच्यातर्फे मॅन ऑफ द मॅच तुमची टीम जिंकली, मॅन ऑफ द मॅच द्या ना. काय झालं काय? आता ऑल ज्या मॅचेस आहेत तिथनं 2 यू विन यू लूज. जिंकलात तर पुढे, हारलात तर स्पर्धेच्या बाहेर. डू ऑर डाय. नेक्स्ट मॅच त्यापैकीच एक आहे. जीत 11 मागणे वर्सेस रुद्रांश वॉरियर्स. दोन्ही